अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेने जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानात दुपारी भीषण अपघात झाला। टेक ऑफ नंतर काही क्षणातच विमानानं मे डे कॉल दिला आणि काही मिनिटातच बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीवर ते विमान कोसळलं। या अपघातात आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 204 प्रवासी व विमानातील कर्मचारी तसेच ग्राउंडवर असलेल्या किमान 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। विमानामध्ये एकूण 242 प्रवासी आणि कर्मचारी होते। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। विमानात लागलेल्या आगीमुळे धुराचे लोट दूरवरून दिसत होते। अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले। 40हून अधिक जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर आणि किंग चार्ल्स यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे। DGCA आणि AAIBनं अपघाताच्या चौकशीस प्रारंभ केला आहे। हा बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाचा जागतिक स्तरावर घडलेला पहिला गंभीर अपघात असल्याचे स्पष्ट झालंय। एअर इंडियाने या दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता रत्नाकर मुळीक यांची रिपोर्ट, नागपूरहून।